सातपूर कॉलनी येथील जेतवन बुद्ध विहारात धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्टच्या वतीने 2570वी बुद्ध पौर्णिमा उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली। यावेळी भगवान गौतम बुद्ध यांच्या समता, मानवता आणि अन्यायाविरोधातील विचारांचा जागर करत समाजाला एकजुटीचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमात त्रिशरण पंचशील ग्रहण, धम्मवंदना आणि प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले। शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा या विचारांना उजाळा देत सामाजिक परिवर्तनाची गरज अधोरेखित करण्यात आली। दरम्यान या प्रसंगी मनोज आहिरे, अनिल काळे, संदीप पवार, अक्षय कांबळे, पंकज वाघ, मधुकर भाले, मनीष शिरसाट, बाळासाहेब कटारे, सदाशिव साळवे, राणोजी मोरे, नाना गायकवाड, उमेश आहिरे, रंजना जमदडे, ताई खडसे यांच्यासह सातपूर कॉलनीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने परिसरात धम्ममय वातावरण निर्माण झाले असून बुद्धांच्या विचारावर चालत समाजात समता आणि बंधुभाव रुजवण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला आहे। 2570वी वैशाखी पौर्णिमा आज देशात नव्हे तर जगभरात साजरी होत आहे। आजच्या दिवशी वैशाखी पौर्णिमेला भगवान गौतम बुद्धांचं ज्ञानप्राप्ती झाली, निर्वाणही महापरिनिर्वाणही झालं आणि जन्मदिवसही आहे। वैशाखी पौर्णिमा ही जगभरात साजरी होत आहे, परंतु आज जगात युद्धाचं सावट आहे। अनेक युद्धांनी जग ग्रासलेलं असताना जगाला बुद्ध विचारांची गरज आहे। बुद्धाचा धम्म जगाला तारू शकतो, बुद्धाची शांतता जगाला तारू शकते। आज देशभरामध्ये बुद्ध पौर्णिमा उत्साहात साजरी होत असताना आमच्या धम्मसागर प्रबोधन संघ ट्रस्ट जेतवन बुद्ध विहाराच्या वतीने आज या ठिकाणी बुद्धाब्द 2570वी जयंती वैशाखी पौर्णिमा या ठिकाणी उत्साहात साजरी करत असून या ठिकाणी आज आम्ही कीर्तन ठेवलेलं आहे, विविध व्याख्याने ठेवलेली आहेत। या ठिकाणी बीडहून आमचे वाघमारे दादा आजच्या या कार्यक्रमासाठी खास नाशिकच्या सातपूरच्या बुद्धविहारामध्ये जेतवन बुद्धविहारामध्ये आलेले आहेत। त्यांचा पूजापाठ विधीचा कार्यक्रम सुरू आहे। सकाळपासूनच कार्यक्रमाची रेलचेल चालू आहे। कार्यक्रमाची लगबग सुरू असताना या आजच्या दिवशी जगात शांतता नांदो आणि जगाला अहिंसा प्राप्त हो हा भगवान बुद्धाचा शांतीचा संदेश सर्वदूर जावो आणि जग युद्धमुक्त व्हावं आणि बुद्धाचा धम्म त्यांनी अंगीकारावं आणि बुद्धाची शांतता अंगीकारावं असं या ठिकाणी मी जेतवन बुद्धविहाराचा ट्रस्टी म्हणून या ठिकाणी आपण सांगतो। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर।